अकोल्याच्या राजकारणात आज एक मोठा आणि अनपेक्षित ट्विस्ट पाहायला मिळतोय। ज्या अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी गेल्या 2 दिवसांपासून जोरदार हालचाली सुरू होत्या, तिथे आता भाजपचं पारडं जड झालं आहे। प्रकाश आंबेडकरांचा डाव मोडीत निघाल्याचं स्पष्ट चित्र असून दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे सत्ता समीकरण पूर्णपणे बदललं आहे। अकोला महापालिकेत एकूण 80 जागा असून बहुमताचा आकडा 41 आहे। भाजपने निवडणुकीत 38 जागांवर विजय मिळवला होता। बहुमतासाठी भाजपला अजून 3 नगरसेवकांची गरज होती। ती गरज आता शहर सुधार आघाडीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली आहे। या शहर सुधार आघाडीत भाजपसह अजित पवार गटाचा 1 नगरसेवक, शिंदे सेनेचा 1 नगरसेवक, भाजप समर्थित अकोला विकास समितीचा 1 नगरसेवक आणि शरद पवार गटाचे तब्बल 3 नगरसेवक सहभागी झाले आहेत। त्यामुळे भाजपने बहुमताचा 41चा आकडा ओलांडत थेट 44 नगरसेवकांचा पाठिंबा मिळवला आहे। याशिवाय भाजपचा बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकारही या गटात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान भाजप विरोधी आघाडी उभी करण्यासाठी काल दिवसभर बैठकांचं सत्र सुरू होतं। यशवंत भवन आणि सिटी स्पोर्ट्स क्लबमध्ये डिनर डिप्लोमसीच्या बैठका झाल्या। मात्र या सर्व प्रयत्नांवर अखेर पाणी फिरलं। भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने कोणतंच पद न घेण्याची भूमिका घेतली होती, मात्र निर्णायक ठरल्या त्या दोन्ही राष्ट्रवादी। सत्ता स्थापनेत किंगमेकरची भूमिका बजावत राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला आणि अकोल्यात भाजपचाच महापौर होणार हे जवळपास निश्चित झालं आहे। अकोल्याच्या राजकारणातला हा ट्विस्ट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे।